नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्र देशामध्ये आपण कोणत्या महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत तर थेट निवडणुकाच राज्यातल्या रद्द कराव्यात अशी मागणी राज ठाकरेंनी राज्य निवडणूक आयोगाकडे का केलेली आहे याचं सविस्तर वृत्त आपल्याला पाहायचं आहे। याच बैठकीदरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन ठाकरे ब्रदर्समध्ये किस्सा खुर्सी का रंगला होता। हा किस्सा नेमका काय आहे तोही बुलेटिनमध्ये आपल्याला जाणून घ्यायचा आहे। आणखी एक अतिशय महत्त्वाची घडामोड राज्याच्या दृष्टीने म्हणजे जहाल नक्षलवाद्यांनी केलेलं आत्मसमर्पण। पण जहाल नक्षलवादी भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे खरोखरच राज्यातला जो माओवाद आहे, नक्षलवाद आहे, तो संपुष्टात आलाय का याबद्दल काय काय म्हणणं आहे राज्य सरकारचं, पोलिसांचं, विरोधकांचं तेही जाणून घ्यायचं आहे। आणि आज एका एअरपोर्टचं उद्घाटन झालं, सोलापूर एअरपोर्टचं। सोलापूर एअरपोर्टचं हे उद्घाटन राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने कसं फायदेशीर ठरणार आहे आणि कनेक्टिव्हिटी कुठली वाढणार आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण संध्याकाळी 7 वाजता माझ्यासोबत जाणून घेणार आहोत महाराष्ट्र देशामध्ये थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं।